हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण आपल्या लॉज ऑफ मोशन चॅप्टरची दी एंड करून टाकू, जेणेकरून आपण काय करू त्याची पूर्ण एक्सरसाइज सोडून घेऊ. पुन्हा एकदा आपण काय करू, तुमच्या टेक्स्टबुकची PDF वापरून आपण काय करू, फक्त एक्सरसाइजचे क्वेश्चन बघण्यासाठी आपण तिचा यूज करू आणि आपण काय करू, याला सोडून घेऊ. बरोबर आहे. त्यापैकी आता बघा, आपण जे प्रश्न आपल्याकडे महत्वाचे आहेत तेवढेच आपण घेतोय. ऍटलिस्ट असं नका समजू की मग आपण काही स्किप करणार आहोत. सोडवणार तर आपण आखी एक्सरसाइज आहोत, पण गिव्ह रिझन वगैरे ते एक दोन क्वेश्चन थिअरॉटिकल असतील त्यांना आपण स्किप करू. प्रॉब्लेम्स असतील, न्यूमेरिकल्स असतील त्यांना आपण जास्त प्रायोरिटी देऊ. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे बघा. मॅच द कॉलम 1 विथ अप्रोप्रिएट एंट्रीज इन द सेकंड अँड थर्ड कॉलम अँड रिमेक द टेबल. मग आपल्याला काय, आता हा क्वेश्चन कधी कधी आहे असं येतो. आहे असं येण्याचं रिझन काय, क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन असाच असा जर आला तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिल्या कॉलम मधल्या एंट्री दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलम सोबत, म्हणजे आपल्याला पहिल्या कॉलमची जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या सोबत पण लावायची. तर असा क्वेश्चन आहे आपल्याकडे बघा. मी क्वेश्चन नाही लिहित बसणार आहे सगळा. आपण काय करू, सरळ सरळ पहिल्या कॉलम मध्ये 1 2 3 आपल्याला जागा दिलेल्या आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये पण आपल्याला 1 2 आणि 3 आहेत, आणि तिसऱ्यामध्ये पण आपल्याला 1 2 आणि 3 आहेत. आता जरी तिथं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तिथं टेक्स्ट लिहिलेलं आहे, मी त्यांना नंबर दिलेत फक्त, काहीच नाही केलं आपण. पहिला जो टेक्स्ट आहे आपल्याला काय सांगतोय, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आता ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला काय अडचण येणार नाही. त्याला माहिती काय असं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, व्हेन व्हेलॉसिटी डिक्रीजेस. ज्यावेळी व्हेलॉसिटी डिक्रीज होते आणि ऍक्सेलरेशन पण डिक्रीज होते त्याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. मग आपल्याकडे सेकंड कॉलम मध्ये कोण आहे, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. कितव्या नंबरला आहे, सेकंड कॉलम मध्ये 2 नंबरला आहे. बरोबर. आणि त्याच्यातच आपण काय सांगतोय, तिसऱ्या कॉलम मध्ये त्याचं एक्झाम्पल दिलंय बघा. अ व्हेकल मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्टॉप आफ्टर 5 सेकंड. आता एक व्हेकल आहे जे 10 मीटर पर सेकंडने चाललं होतं, पण ते 5 सेकंदानंतर थांबतं. म्हणजेच काय, व्हेलॉसिटी त्याची काय होते, कमी होते. व्हेलॉसिटी कमी होते म्हणजेच काय होतं, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे. दुसरा बघा काय आपल्याकडे, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह मध्ये काय होतं बरं, आपल्याकडे ऑब्जेक्टची जी काही व्हेलॉसिटी असेल ती काय होते, इन्क्रीज होते. आणि लास्टला आपण काय म्हणतोय, त्याचं एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर काय म्हटलंय, अ कार इनिशियली ऍट रेस्ट. एक कार होती जी काय होती, रेस्टला उभी होती, अचानक काय करते, 50चा स्पीड गेन करते. म्हणजेच काय, त्याचा आन्सर काय असेल आपल्याकडे, थर्ड कॉलमचा. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे जो काय आपल्याकडे थर्ड आहे तो कोणी, झिरो ऍक्सेलरेशन. त्यात काय सांगतो आपण, व्हेलॉसिटी वाढत पण नाही कमी पण होत नाही. म्हणजे आपला काय येईल, पहिलं, आणि ऑब्व्हियसली तिचं काय शिल्लक राहतं आपल्याकडे, दुसरं. तर हा त्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमच्या जोड्यांचा पॅटर्न असेल. आय होप तुमच्या लक्षात आला असेल. आपण काय केलं, फक्त तिन्ही कॉलम मधल्या जे काही दिलेले होते, आपल्याला डाटा दिलेला होता त्याला आपण काय केलं, फक्त नंबर देऊन ठेवला. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमच्या जोड्या असतील. आता आपण पुढे जर गेलो तर पुढे आपल्याला काय म्हणायचंय, क्वेश्चन नंबर 2 आहे आपल्याकडे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला म्हटलंय डिफरन्शिएट बिटवीन. आता सगळ्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, 2 आपल्याला टॉपिक दिले त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट करायचे. पहिलं आपल्याला दिलंय डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा जो डिफरन्स आहे तो ऑलरेडी ज्याने आपलं पहिलं लेक्चर अटेंड केलेलं असेल त्याला माहिती आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, त्या टॉपिकला 100% कव्हर अप केलं होतं. डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा डिफरन्स झालेला आहे. दुसरा जो डिफरन्स इथे दिला आहे तो आहे आपल्याकडे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आपण इकडे एका बाजूला काय घेऊ, युनिफॉर्म. आता याचे पण डेफिनेशन्स वगैरे आपण काय सांगतोय, लेक्चर चालू होतं त्यावेळी आपण ओरली सांगितल्या, लिहून नव्हते दिले. पण आता काय करू, आपण लिहून पण घेऊ. नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन बघा. युनिफॉर्म कशाला म्हणतो आपण, ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. इकडे काय येईल बरं, जर ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत नसेल आपण काय होणार, ऑब्जेक्ट डू नॉट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. ऑब्जेक्ट काय करत नाही, इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये कव्हर करत नाही. दुसरं आपण काय सांगतो, याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला होता आठवतोय का, डिस्टन्स टाइम ग्राफ, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आपण दोन्ही बघितले होते. डिस्टन्स टाइम ग्राफ जर बघितला आपण याचा, तर तो ग्राफ काय दाखवतो आपल्याला, शोज स्ट्रेट लाईन. डिस्टन्स टाइम ग्राफ काय दाखवतो, स्ट्रेट लाईन. इकडे आपण काय म्हणतोय, डिस्टन्स टाइम ग्राफ शोज एनी शेप. जर आपण बघितलं, आपण असं म्हणू
एक स्ट्रेट लाईन सोडून काय करतो तो दुसरा कोणताही शेप दाखवू शकतो. आणि एक एक एक्झाम्पल ऍड करा बरं. युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल काय येईल? अ बस ट्रॅव्हलिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर. 50च्या स्पीडने एक बस चालली, तिचा तो स्पीड काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तर तिथे काय होईल? युनिफॉर्म मोशन दाखवेल ती. जेवढ्या स्पीडने चालली तेवढंच अंतर कव्हर करेल, तेवढाच टाइम लागेल. इकडे काय एक्झाम्पल द्या, तेच एक्झाम्पल थोडं अपोजिट करायचं. अ बस ट्रॅव्हलिंग विथ अ व्हेरिएबल स्पीड, म्हणजे तिचा स्पीड कधी वाढतोय कधी कमी होतोय, आणि अशामुळे काय होतं तिचा जाण्या येण्याचा टाइम पण काय होतो? कमी किंवा जास्त होतो. तर हे झालं आपल्याकडे डिफरन्स. ठीक आहे. नाव आपण आपल्या तिसऱ्या क्वेश्चन कडे येऊ. थर्ड क्वेश्चन आपल्याकडे जास्त महत्वाचा आहे, आणि हा क्वेश्चन असा आहे, आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलो, कसे आले काय ते सगळं शिकलो आपण डिटेलमध्ये. तर आपल्याला काय बघायचंय आता? त्या कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज बघायचा आहे. मग त्या कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज बघायचा आहे, त्यासाठी बघा आपल्याकडे काय आहे? पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला दिलं यू इन मीटर पर सेकंड. यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. नंतर आपल्याला दिलंय ए मीटर पर सेकंड स्क्वेअर. ए म्हणजे काय? आपलं ऍक्सेलरेशन. तिसऱ्या कॉलम मध्ये दिलं आपल्याला टी इन सेकंड, दॅट इज टाइम. आणि चौथ्या ह्याच्यात आपल्याला काय म्हटलंय? पहिलं इक्वेशन वापरा म्हटले यू प्लस एटी, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. आता व्ही काय? व्हेलॉसिटी. याचं युनिट काय असेल? मीटर पर सेकंड, फायनल व्हेलॉसिटी. आता बघा बरं किती नाही म्हटलं, ज्यावेळी असा टेबल येतो तुमच्याकडे, आता याच्यात बघा व्हॅल्यूज पण दिले आहे 2, 4, 3 आणि डॅश. 2, 4, 3 डॅश. आता मला सांगा, आपल्याला ज्यावेळी आपल्याला एक व्हॅल्यू काढायची आणि 3 दिलेले आहेत, अशा वेळी काय करणार तुम्ही? सरळ सरळ लक्षात ठेवायचं, आपल्याला हा टेबल कम्प्लीट करत असताना ह्याच्यात तर व्हॅल्यू लिहायचीच आहे, पण ती आणली कशी ते पण लिहायचंय. मग त्यासाठी आपण काय म्हणणार? आपल्याला काय दिलेलं आहे फॉर्म्युला ऑलरेडी टेबल मध्ये काय आपल्याकडे? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही ची व्हॅल्यू काढायची तशीच राहू द्या. यू दिलेला आपल्याला किती? 2 प्लस ए ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती? 4 इंटू टी दिलेला आहे किती? 3. व्ही इज इक्वल टू 2 प्लस 4 3 जार 12, म्हणजे आपल्याकडे व्ही ची व्हॅल्यू किती येईल? 14. ही झाली आपल्याकडे व्ही ची व्हॅल्यू. ब्लँक जागेवरती आपण काय लिहिणार आता? 14. ठीक आहे. कशी काढली लक्षात आहे. याच्यामध्ये दुसरं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? यू नाही दिलेला, यूच्या जागी डॅश आहे, बाकी सगळे दिलेले आहेत. आपण फक्त ह्या इक्वेशनचा वापर करायचा. याच्यामध्ये व्ही ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला ऑलरेडी किती दिली ती? 20. 20 इज इक्वल टू यू आय असंच राहील, प्लस ए इंटू टी. ए दिलेला आहे तुम्हाला 5, टी दिलेला आहे 2. 5 इंटू 2 10. 20 मायनस 10 काय आन्सर येईल ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवायचं आणि सोडवायचंय, स्वतः सोडवायचंय, जेणेकरून अभ्यासाची एक सवय पण लागली पाहिजे. सगळं आयतच मिळेल असं नसतं ना. ठीक आहे. दुसरं आपण याच्यातलं इक्वेशन बघू. दुसरं इक्वेशन आपल्याला माहिती काय होतं आपलं? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. याला सोडवण्यासाठी पण आपल्याकडे काय आहे? आपल्याला दिलं यू, ए आणि टी, बरोबर. आणि आपल्याला काय म्हटलं आता? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता आपल्याला यस काढायचं. यस म्हणजे काय? आपली डिस्प्लेसमेंट ती मीटर मध्ये राहणार आहे, बरोबर. मग आता बघा बरं आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहे. काय काय दिलेले आहेत यांना रब करू आपण आधीच्या. काय काय दिलं बघा? 5, 12, 3 आणि डॅश. 5, 12, 3 आणि शेवट आहे डॅश. मग आता याला कसं सोडवणार? सिम्पली इक्वेशन घ्या आपलं. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बघा आता याच्यात काय म्हणणार आपण? एस इज इक्वल टू एस काढायचं आपला, डॅश इथे. मग काय करणार? यू टी, यू इंटू टी दिला आपल्याला. यू किती आहे? 5. टी किती आपला? 3. 5 इंटू 3 प्लस हाफ आहे असाच घेऊ आपण, इंटू ए आपला. ए किती आहे? 12 इंटू टी चा स्क्वेअर आहे. टी किती आहे? 3. 3 चा स्क्वेअर. कळलं? आपण काय नाही केलं, फक्त व्हॅल्यूज टाकल्या दिलेल्या होत्या त्या. मग एस इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे? 5 3 जार 15 प्लस 2 1 जार 2, 2 6 जार 12, म्हणजे किती येईल आपल्याकडे? प्लस 6 इंटू 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. मग आपल्याकडे येईल बघा एस इज इक्वल टू 15 प्लस 6 इंटू 9 54, म्हणजे एस इज इक्वल टू किती येईल आपला? 69. आता याच्यात काय मीटर युनिट लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालतं, वर बॉक्स मध्ये दिलेलंच आहे. किती येईल आपलं? 69. ठीक आहे. सेकंड इक्वेशनचा यूज करून पण आपण काय केलं? प्रॉब्लेम कसा सोडवायचा बघितला ऑलरेडी. ठीक आहे. आता आपल्याकडे बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवावं. तर आता आपल्याकडे काय आहे? थर्ड जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होतं, आणि ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण इथं आहोत. बघा कन्फ्युजन काय होतं ते बघा आधी. आता खूप वेळा मुलं त्याला फसतात, आणि असं दरवर्षीच होतं, कारण ही टेक्स्टबुकची चूक आहे, तुमची नाही.
काय दिलेलं आहे आपल्याला बघा, थर्ड याच्यामध्ये यू दिलेली आहे आपल्याला, यू इन मीटर पर सेकंड, दॅट इज की दिली आहे 4. नंतर आपल्याला दिलं त्यांनी काय, ए दिलाय मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती दिलं ऍक्सेलरेशन, आपल्याला ऍक्सेलरेशन दिलंय 3. नंतर आपल्याला कोण दिलं, यांनी आपल्याला एस काढायला सांगितलं, एस इन मीटर्स, तो आपल्याला डॅश दिलाय. आणि लास्टला काय दिलं आपल्याला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यात आपल्याला यांनी काय दिलं, यांनी दिलाय 8, यांनी दिलेला आहे 8. पण आता लक्षात ठेवा 8 काय आहे, होल नंबर स्क्वेअर आहे का, कोणत्याही नंबरचा होल नंबर स्क्वेअर आहे का 8? नाही. मग आपण काय करायचं, ऑलरेडी ह्या 8चा काय करायचं, स्क्वेअर करून घ्यायचा. आणि आपण किती घ्यायचा, 64. टेक्स्टबुक मध्ये जरी 8 दिलेला आहे, 8 घेतला तर आन्सर चुकणारच आहे, म्हणून आपण काय घ्यायचा, 8चा स्क्वेअर करून घ्यायचा आधीच. मग बघा बरं, व्हॅल्यू टाका, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. त्याच्यात बघा बरं, व्ही स्क्वेअर दिलेला आपल्याला किती, 64 इज इक्वल टू यू स्क्वेअर किती आपला 4चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए दिलेला आहे आपल्याला किती 3 इंटू आपल्याला काय काढायचं आहे, एस आय असंच ठेवा आपण, येस ठीक आहे. 64 आय असंच राहील, 4चा स्क्वेअर किती आहे 16 प्लस 2 3 6 आणि हा काय आपला एस. मग आता बघा बरं, हा 16 इकडे प्लस इकडे येऊन काय होईल मायनस 6s आय तसंच राहील. मग आपण काय म्हणू, देअरफॉर 6s इज इक्वल टू 64 मायनस 16 किती राहील आपल्याकडे, 6s इज इक्वल टू 48. आणि जर आपण केलं तर आपल्याला काय लक्षात, 6 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. आपण काय म्हणू, देअरफॉर s इज इक्वल टू 48/6 किती राहील आपल्याकडे, देअरफॉर s इज इक्वल टू 6 8 48 8 मीटर्स. तर या पद्धतीने आपलं s चा आन्सर असेल. याच्यातला पण दुसरा जो रिमेनिंग पार्ट आहे तो मात्र तुम्हाला करायचा आहे, तो काय मी करून देणार नाही. त्याचा आन्सर काय येतं ते तुम्ही इथं कमेंट करू शकता तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले काय होते, इक्वेशन बेस्ड जो टेबल असतो तो टेबल कसा सोडवायचा त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. आता आपलं राहतंय काय, पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे तो आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 4, दॅट इज कम्प्लीट द सेंटेन्स अँड एक्सप्लेन देम. आपल्याला काय सांगितलंय, सेंटेन्स कम्प्लीट करा म्हटले आणि त्यांना एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करायची काही गरज नाही तुम्हाला, कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजेच काय, फिल इन द ब्लँक असेल तुमच्यासाठी ते. बघा आपल्याकडे एक एक करून आपण सगळ्यांना समजून घेऊ, मी तुम्हाला चालू एक्सप्लेन पण करतो. बघा पहिले आपल्याकडे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट अँड फिनिशिंग पॉइंट ऑफ द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज डॅश डॅश ऑफ द ऑब्जेक्ट. ज्याने कोणी आपल्याला माहिती, क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण, ज्याने कोणी पहिलं लेक्चर केलंय डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा डिफरन्स ज्याला कळतो त्याला सगळ्यात पहिलं माहित असेल, मिनिमम पॉसिबल डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, कसं म्हणतो काय ते पहिल्या लेक्चर मध्ये बघू शकता. सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडे, डी ऍक्सेलरेशन इज. आता डी म्हटल्यानंतर काय, अपोजिट आहे. ऍक्सेलरेशनच्या अपोजिट काय असेल, जर वाढतंय तर काय असेल पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, कमी होतंय तर काय असेल निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. डी ऍक्सेलरेशनचं जुनं दुसरं अल्टरनेटिव्ह नेम काय आहे, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. थर्ड जर आपण बघितलं तर काय आपल्याकडे, when an object is in uniform circular motion its data changes at every point. यासाठी एक्सप्लेनेशन लागेल आपल्याला. सपोज आपण काय म्हटलं, एक ऑब्जेक्ट जे काय केलं, तुम्ही समजा एक दगड घेतला, त्याला दोरी बांधली आपण सेंटरला आणि त्याला आपण हातात धरून असं फिरवतोय. मग फिरवत असताना काय होत राहील बरं, तुम्ही जो फोर्स लावताय असं त्याला फिरवण्यासाठी, तो फोर्स कुठे लागतोय, सेंटरला. तो कोण आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तो 10th ला गेल्यावर कळेल. पण आता सध्या काय म्हटलं आपण, जर आपला ऑब्जेक्ट इथं असेल, दगड इथं असेल, तर आपण काय म्हणू, फोर्स तर आतल्या बाजूला लागतोय पण त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कुठे आहे, बाहेरच्या बाजूने. जर ऑब्जेक्ट ह्या पोझिशनला येईल तर त्याची व्हेलॉसिटी कुठे राहील, इकडे बाहेर. जर इथे येतं तर कुठे राहील, इकडे बाहेर. म्हणजेच काय, पॉइंट 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 प्रत्येक पॉइंटवर त्याची काय चेंज होतीये, व्हेलॉसिटी. कळलंय. डी बघा आपल्याकडे दिलंय, ड्युरिंग कोलिजन डॅश डॅश रिमेन्स कॉन्स्टंट. कोलिजन कशाला म्हणायचं, हा एक बॉल आहे आपल्याकडे, आपण त्या दिवशी याचं एक्झाम्पल घेतलं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बघितलं होतं आपण. या बॉलला इकडून आदळवलं, ह्या बॉलला इकडून, दोघं एकमेकावर आदळले एका फोर्समध्ये. जर फोर्सची व्हॅल्यू आपल्याकडे सेम असेल तर यांचं कोलिजन झाल्यानंतर काय म्हणू आपण, ह्या बॉलचं काहीतरी मास असेल त्याची काहीतरी व्हेलॉसिटी असेल, ह्या बॉलचं काहीतरी मास असेल याची काहीतरी व्हेलॉसिटी असेल. याच्यामुळे मिळणारं काय असेल आपल्याकडे, मोमेंटम. याच्यामुळे निघणारं काय असेल, मोमेंटम. जर आपण बघितलं फोर्स इक्वल आहे, मास इक्वल आहे, व्हेलॉसिटी इक्वल आहे, तर त्यांचं काय इक्वल राहील, मोमेंटम. मोमेंटम. अँड लास्टली आपल्याला म्हटलंय, द वर्किंग ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स डॅश डॅश लॉ ऑफ मोशन. इथे एक्झाम्पल मध्येच लिहून दिलेलं आहे. काय याचं एक्झाम्पल, लॉन्चिंग ऑफ रॉकेट कशाचं एक्झाम्पल आहे, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर या पद्धतीने बघा आपण 4 क्वेश्चन
सायमल्टेनियसली बॅक टू बॅक कव्हर अप केले. आता आपण काय करू, सरळ सरळ पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे 5वा आहे, तो गिव्ह सायंटिफिक रिझन आहे, तो आपण नाही करणार आहे बिकॉज तो थिअरॉटिकल आहे, खूप जास्त वेळ जाईल त्याच्यात. लेक्चरला आपल्याला टाइम लिमिट पण असतं. त्यात 2 दिवस झाले इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे गावामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं गावात सप्ताह बसलेला आहे, कीर्तनाचा टाइम झालेला आहे, म्हणून आपण डायरेक्ट काय बघू, न्यूमेरिकल्स कडे जाऊ. ठीक आहे. आता न्यूमेरिकल्स कडे जाताना बघा आपल्याकडे न्यूमेरिकलचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, क्वेश्चन नंबर 7. आता 7वा जो क्वेश्चन आहे तो न्यूमेरिकलचा आहे. न्यूमेरिकल म्हटल्यानंतर बहुतेक वेळा मुलांचं काय होतं, किती नाही म्हटलं न्यूमेरिकल्स प्रॉब्लेमॅटिक असतात बऱ्याच मुलांसाठी. पहिलं न्यूमेरिकल आहे आपल्याकडे बघा, अन ऑब्जेक्ट मूव्स 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड. ऑब्जेक्ट काय करते, पहिल्या 3 सेकंदात किती जाते, 18 मीटर्स इन 3 सेकंड, आपण असं म्हणू. बरोबर. गिवन मध्ये बघा आपल्याकडे दिलेले आहे, मी प्रॉब्लेम नाही लिहिते, तुम्ही लिहू शकता. काय आपल्याकडे हा कोण आहे आपला क्वेश्चन नंबर 7, त्याच्यातला आपण घेतोय पहिला. बरोबर. मग आपल्याकडे काय दिलंय, 18 मीटर इन 3 सेकंड. नंतर आपल्याला म्हटलंय त्यांनी काय, 22 मीटर इन 3 सेकंड. आता 22 मीटर इन 3 सेकंड, पुढच्या 3 सेकंदात तेच ऑब्जेक्ट काय करते, 22 मीटर जाते. लास्टला आपल्याला काय म्हटलंय, 14 मीटर इन द लास्ट 3 सेकंड. 14 मीटर इन लास्ट 3 सेकंड्स. आता हे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी, हा डाटा दिलेला आहे आपल्याला. मग आपण काय म्हटलं, त्याला मी इन्व्हर्टेड कॉमा दरवेळी टाकलाय, तो S आणि 3 मध्ये किंवा 5 मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून टाकला होता. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड. आता याचा आन्सर तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा आपण ऍव्हरेज स्पीडचा एक डेडिकेटेड फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे. काय असतो ऍव्हरेज स्पीड, ऍव्हरेज स्पीड, आता मी शॉर्ट मध्ये लिहिलंय ऍव्हरेज. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आपल्याला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम केला तर काय मिळेल, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू, आपण बघू आता टोटल डिस्टन्स किती आहे, 18 प्लस 22 प्लस 14. आता कसं काढतो आपण माहिती आहे ना, टोटल डिस्टन्स कशाला म्हणतो आपण, ऑब्जेक्ट किती गेलं सगळं त्याला आपण म्हणतो टोटल डिस्टन्स. अपॉन टाइम दिलेला आहे आपल्याला, 3 सेकंड पहिले प्लस दुसरे 3 सेकंड प्लस तिसरे 3 सेकंड. मग आपण काय म्हणू सरळ सरळ, 18 आणि 22 किती होतील आपल्याकडे, 40, आणि हे 14 किती होतील, 54 अपॉन 3 3 जार 9. आणि जर आपण बघितलं तर काय येतं, 9 1 जार 9, 9 6 जार 54. म्हणून आपण काय म्हणू, देअरफॉर ऍव्हरेज स्पीड इज, स्पीड कशात मोजतो आपण, अंतर दिलंय मीटर मध्ये, टाइम दिलाय सेकंड मध्ये, 6 मीटर पर सेकंड. हे असेल आपल्याकडे आन्सर. बघितलं, एवढा सिंपलचा प्रॉब्लेम आहे, काही जास्त डोकं लावायचं नाही, एफर्ट द्यायची नाही. सोप्या शब्दात जे समोर दिसतंय फक्त आपल्याला कळलं पाहिजे लॉजिक काय दिलंय, कोणता फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे. फॉर्म्युले ऑलरेडी अख्खे लिहून दिले. एक सिक्रेट टिप तुमच्यासाठी, पूर्ण चॅप्टर मध्ये आलेले सगळे फॉर्म्युले काय करायचे, सरळ सरळ एका पेज वरती लिहून काढायचे, त्यांना काय करायचं, लक्षातच ठेवायचं, पाठ करा, किंवा त्यांना काय म्हणतो ना आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये, जसं होईल तसं मॅनेज करा. ठीक आहे. आता सप्त्याचा बॅकग्राऊंड नॉइज येईल थोडासा, त्याला इग्नोर करू शकता तुम्ही. चला एक लक्ष द्या, आपल्याला दिले काय, an object of mass 16 kg is moving with acceleration. आपल्याला काय दिलंय, मास दिलंय एका ऑब्जेक्टचं. दुसरा प्रॉब्लेम आहे हा, मास दिलं, किती दिलं ते आपल्याला, मास m इज इक्वल टू किती दिलं, 16 kg, 16 किलो आपल्याला मास दिलं. बरोबर. आणि त्याचं आपल्याला काय दिलंय, ऍक्सेलरेशन पण दिलंय. ऍक्सेलरेशन ए दिलाय आपल्याला, किती दिला तो, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काय विचारलंय, इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 kg. मग आपण काय म्हणू, समजा आपल्याला काय दिलं, एक ऑब्जेक्ट दिलं का ज्याचं मास काय आपल्याकडे, सेकंड ऑब्जेक्टचं मास म्हणून आपण किती दिलं आपल्याला, ते 24 kg. आणि आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, हाऊ मच विल बी द ऍक्सेलरेशन. आणि आपल्याला विचारलंय ऍक्सेलरेशन किती असेल जर मास आपण काय केलं, 24 वरती नेलं तर. मग आता ह्या प्रॉब्लेमला सोडवायचं म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपल्याला एकच फॉर्म्युला 2 वेळा वापरायचा आहे. बघा बरं, सगळ्यात पहिलं आपल्याला काय म्हटलंय, ऍक्सेलरेशन काढायचंय कितीचा, मास 24 किलो असताना. आपल्याला माहिती आहे एक फोर्सचा फॉर्म्युला आपण न्यूटन सेकंड लॉ मध्ये शिकलो, काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता मास दिलेलं आहे इथं, ऍक्सेलरेशन काढायचंय, मग फोर्स पाहिजे ना आपल्याला त्यासाठी आधी, म्हणून आपण ह्या ऑब्जेक्टवर काय फोर्स लागेल तो काढू.
तो फोर्स आपण या फॉर्म्युल्यात वापरू आणि मग आपल्याला काय मिळेल, आन्सर मिळेल. बघा आता काय म्हटलं आपण, वी नो F इज इक्वल टू M इंटू ए, एवढं तर माहिती आहे आपल्याला. हा काय आपला न्यूटन्स सेकंड लॉ, बरोबर. याच्यात व्हॅल्यू टाकू आपण, फोर्स काढायचा आहे ना आपल्याला, मग काय राहील आपला एफ आय असंच राहील. मास दिलेलं आहे आपल्याला किती आहे 16 इंटू ऍक्सेलरेशन दिलेलं आहे आपल्याला किती 3. मग आपण काय म्हणू, फोर्स इज इक्वल टू 16 3 जार 48, आणि फोर्स ऑलवेज न्यूटन मध्ये मोजला जातो. कशात, न्यूटन. मग आपल्याकडे काय झालं, एफ ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 48 न्यूटन. आता ह्या व्हॅल्यूला आपल्याला कुठं वापरायचं, सेकंड टाइम. सेकंड ऑब्जेक्टचं काय काढायचं आपल्याला, ऍक्सेलरेशन काढायचं असेल त्यावेळी आपल्याला ही व्हॅल्यू तिथं वापरावी लागेल. मग आपण बघा इकडे वापरू, आता काही गरज नाही याला रब करायची, आपण इकडेच काढू त्याला. नाव फॉर 24 kg ऑब्जेक्ट F इज इक्वल टू M इंटू ए. मग आपण काय करणार, F ची व्हॅल्यू आपण आताच काढली, किती होती 48, इज इक्वल टू मास दिलेला आपल्याला किती 24 इंटू ए आय असाच राहू देऊ. काय मिळेल मग आपल्याला, इकडे हा 24 मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल डिवाइड. देअरफॉर ए इज इक्वल टू 48 डिवाइडेड बाय 24. देअरफॉर ए किती येईल, 24 1 जार 24, 24 2 जार 48. ए ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे 2. ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असेल, हे पण एक आपल्याकडे एक्झाम्पल असेल. त्याच्यासाठी बघा आपण दोन आन्सर काढले. एक पहिलं काढलं आपण, फोर्स किती लागणार होता ते काढलं आपण, आणि नंतर आपण काय काढलं, डबल वजनाच्या किंवा 24 kgच्या ऑब्जेक्ट वरती किती ऍक्सेलरेशन काम करेल ते पण आपण बघितलं. तर या पद्धतीने आपला सेकंड प्रॉब्लेम होता. ठीक आहे. आता आपण थर्ड प्रॉब्लेम बघू. बघा थर्ड प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो, कारण कन्सेप्च्युअली समजायला थोडासा तो कसा आहे, अवघड वाटू शकतो. बट ज्याला आपल्याला माहिती लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम ज्याला कळलेला असेल त्याच्यासाठी ती गोष्ट काय म्हणतो ना आपण, पीस ऑफ केक इतकी सोपी असेल. आपण त्याला बघू. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक्झाम्पल आहे आपल्याकडे, बुलेट हॅव्हिंग मास ऑफ 10 ग्रॅम अँड मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. पहिल्या बुलेटचं मास दिलं आपल्याला, बुलेटचं मास दिलं काय, बुलेट मास, त्याला आपण काय म्हणू M1. मग आता या बुलेटचं जे मास दिलेलं आहे आपल्याला ते किती दिलेलं आहे 10 ग्रॅम, 10 ग्रॅम्स. ओके. नंतर आपल्याला काय दिलं यांनी, बुलेटची इनिशियल व्हेलॉसिटी दिली. बुलेट बंदुकीमधून सुटली असेल तेव्हा तिची काय असेल, इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली. किती दिली ती इनिशियल व्हेलॉसिटी, तिला काय म्हणतो आपण U1. ती दिलेली आपल्याला किती 1.5 मीटर पर सेकंड. इथपर्यंत ठीक आहे. पुढे जाऊन आपल्याला काय दिलं त्यांनी, आता काय म्हणतायत बघा, आपल्याला जो काही जी गोळी आपण फायर केली एका बंदुकीतून, बुलेट जी फायर केली एका गन मधून, ती बुलेट पुढे जाऊन काय होती, एका लाकडाच्या फळीमध्ये ओंडक्यामध्ये काय होते जाऊन घुसते. त्या ओंडक्याचं मास दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला म्हणू आपण मास ऑफ वुडन प्लॅंक. मास ऑफ वुडन प्लॅंक. प्लॅंक म्हणजे काय, ओंडका म्हणतो आपण त्याला. ते किती आपलं M2 म्हणू आपण त्याला. मास ऑफ वुडन प्लॅंक ते दिलं आपल्याला, किती दिलं त्यांनी ते 90 ग्रॅम इज इक्वल टू 90 ग्रॅम. आणि लास्टला आपल्याला काय दिलं त्यांनी, आता बघा बरं इथे एक हे आपल्याकडे नाही का, किती नाही म्हटलं. आता एक गोष्ट कळली पाहिजे आपल्याला, प्लॅंक जर आपण काय म्हणू असा उभा होता, जोपर्यंत त्याला गोळी लागली नाही तोपर्यंत तो प्लॅंक काय होता, स्टेबल होता एका जागी. म्हणजेच प्लॅंकची जी इनिशियल व्हेलॉसिटी असेल, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ प्लॅंक ती किती असेल आपल्याकडे 0 असेल, कारण प्लॅंक कुठं जाणार नव्हतो, एका जागी उभा होता. मग प्लॅंकची जी इनिशियल व्हेलॉसिटी ती किती होती आपल्याकडे 0. त्यालाच आपण काय म्हणतो U2 म्हणू आपण तिला. U2 इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि आता लास्टला आपण काय म्हणतोय, जर आपण असं म्हणू गोळी प्लॅंकला लागली, गोळी काय झाली प्लॅंकला लागली, तर गोळीचा जो स्पीड होता त्याच स्पीडने प्लॅंक काय होईल, मागे जाईल की नाही. मग आपण काय म्हणू फायनल व्हेलॉसिटी ऑफ प्लॅंक, तिला आपण काय म्हणतो V2 इज इक्वल टू गोळीची जो स्पीड असेल तोच काय असेल बरं आपल्याकडे
सेम असेल की नाही. फायनल व्हेलॉसिटी ऑफ प्लॅंक विल बी इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. फायनल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट याचं एक अॅनिमेशन मी इथं कुठेतरी रन करेल, तुम्हाला पटकन कळून जाईल, जेणेकरून बुलेट मध्ये गोळी घुसल्यानंतर बुलेट प्लॅंकला घेऊन पुढे जाते. म्हणजेच काय, बुलेटची आणि प्लॅंकची व्हेलॉसिटी काय होईल, सेम होईल. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, प्लॅंकची फायनल व्हेलॉसिटी काय असेल, V2 इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी बुलेटची काय असेल, V1. या दोघांच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, एक कॉमन V म्हणून यांना घेऊ शकतो, कारण त्या दोन्ही काय सेम आहेत. तर या पद्धतीने हे सगळं काय होतं, आपल्याकडे गिवन होतं फक्त आपल्या या प्रॉब्लेमचं. मग आता या गिवन मध्ये बघा, आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी तर मिळाल्या. गिवनचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून आपल्याला आता प्रॉब्लेम सोडवताना इश्यू येणार नाही. प्रॉब्लेम सोडवताना आपण काय लक्षात ठेवायचं, आता आपल्याकडे M1 आहे, U1 आहे, M2 आहे, U2 आहे. आपल्याला काय काढायचं आहे, V1 आहे, V2. आपल्याला V1 आणि V2 काय सेमच आहे, म्हणून आपल्याला काय काढायचं आहे, V काढायचं आहे. आपण काढून टाकू त्याला पटकन. काय वापरावं लागेल आपल्याला, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कसा वापरणार आपण तो, त्याचं स्टेटमेंट जरी लक्षात नाही राहिलं, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम, काय लक्षात ठेवायचं, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. फॉर्म्युला लक्षात ठेवा, युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. ठीक आहे. आता बघा बरं, आपल्याकडे M1 दिलेला आहे, आपल्याला किती दिलाय तो, M1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, 10 ग्रॅम. इंटू U1 दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे तो, 1.5 प्लस पुढे बघा M2 दिलेला आहे आपल्याला 90 इंटू U2 आपल्याला माहिती प्लॅंक रेस्ट होता, म्हणजेच की त्याची व्हॅल्यू किती राहील, 0 इज इक्वल टू M1 आपल्याला परत माहिती किती आहे, 10 इंटू, आता इथे M1 आणि M2 दिलेला आहे आपल्याला. V1 आणि V2 काय सेम आहे आपण म्हटलं मगाशी. मग आपण काय करू, V ला कॉमन काढू साईडला. एक स्टेप काय येईल इथं आपल्याकडे, आपण असं म्हणू शकतो की नाही, M1 प्लस M2 ब्रॅकेटच्या बाहेर कोण राहील, V. इथं आपण असं म्हणू शकतो. ही ऍडिशनल स्टेप ना तुमच्यासाठी, ही इथं अवॉइड करा. मग काय सांगितलं आपण, 10 प्लस 90 इंटू V. ठीक आहे. आता बघा आपण सॉल्व्ह करू याला. 10 इंटू 1.5 किती येईल आपल्याकडे, 15 प्लस 90 इंटू 0 किती होईल, 0 इज इक्वल टू 10 इंटू 90 किती होतील आपले, 100. आणि आपण काय म्हणू, 100 इंटू कोण राहील आपल्याकडे, V. क्लिअर इथपर्यंत. मग आता काय येईल आपल्याकडे, 100V इज इक्वल टू किती येईल आपल्याकडे, 15. फक्त रिअरेंज केलं, व्हेलॉसिटी काढायची म्हणून त्याला इकडे आणलं, याला तिकडे पाठवलं आपण, चेंज नाही केलं काय. मग आपल्याकडे काय म्हणतो आपण, 100V इज इक्वल टू 15. इकडून त्याला काय करा, तिकडे डिवाइड करा, हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. मग आपल्याकडे काय राहील, V इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 100. आता कोणत्याही नंबरला 100 ने डिवाइड केलं तर काय होतं, तो 0 पॉईंट मध्ये जाईल. आपल्याकडे ऑलरेडी वर 2 डिजिट आहे, म्हणून आपण काय म्हणू, देअरफॉर V इज इक्वल टू 0.15. व्हेलॉसिटी युनिट काय असतं, मीटर पर सेकंड. तर हा झाला आपल्याकडे काय, V. दॅट इज आपण काय काढलं, आता हे काय काढलं आपण, बरे आपल्याला विचारलं होतं काय, कॅल्क्युलेट देअर व्हेलॉसिटी. आपण काय म्हणणार, देअरफॉर व्हेलॉसिटी ऑफ बुलेट अँड प्लॅंक इज 0.15 मीटर पर सेकंड. तर हे झालं आपलं आन्सर. आणि आता बघा बरं, इकडे लक्ष द्या, चौथा जो प्रॉब्लेम आहे आपला, तो चौथा प्रॉब्लेम काय सांगतोय आपल्याला, नीट लक्ष द्या. तो आपला कशाचा आहे, ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज डिस्टन्स जे आपण काढलं त्याच्यावरतीच हा प्रॉब्लेम आहे. बघा काय सांगतो तो, पर्सन पहिला 100 मीटर ट्रॅव्हल करतो किती, 40 सेकंड मध्ये. दुसरं 80 मीटर करतो 40 सेकंड मध्ये, आणि 45 मीटर जातो 20 सेकंड मध्ये. ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे, काढू शकता. आता पहिलाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तुमच्या ह्या एंटायर चॅप्टरची जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज पण कव्हर केली आहे. तर आता हा लॉ ऑफ मोशन कम्प्लिटली संपलेला असेल. बॅकग्राऊंड नॉइजेसला थोडस इग्नोर करू शकता, शेवट आलेत ते. तर अशा पद्धतीने चॅप्टर संपलेला असेल. आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतील. लॉ ऑफ मोशन मध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल. आता फक्त एक करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, आपल्या फ्रेंड सोबत शेअर करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, नवीन असाल तर चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं. ओके. लवकरच आपण तुमचा सायन्स सेकंडचा चॅप्टर सुरू करू. एक फर्स्टचा एक सेकंडचा अशी चॅप्टर अपलोड होत राहतील. तोपर्यंत तुमचं काम एकच, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.